झी 24 तास एक पाऊल पुढे। तर गेल्या काही विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या ओबीसी आमदारांच्या संख्येवर नजर टाकूया आणि त्याचबरोबर सध्या विधानसभेत ओबीसींचं प्रतिनिधित्व करणाऱ्या काही प्रमुख नेत्यांच्या यादीवरही एक नजर टाकूया। भाजपचे गोपीनाथ मुंडे, राष्ट्रवादीतून छगन भुजबळ, भाजपमधून एकनाथ खडसे, राष्ट्रवादीतून सुनील तटकरे आणि राष्ट्रवादीचे सचिन अहिर हे राज्यातल्या ओबीसींचे नेते आहेत। तसंच शेकापचे गणपतराव देशमुख, राष्ट्रवादीतून जयदत्त क्षीरसागर, राष्ट्रवादीतूनच अनिल देशमुख, गणेश नाईक, संजय देवतळे हे देखील ओबीसींचे प्रमुख नेते मानले जातात। सुधीर मुनगंटीवार भाजपमधून, काँग्रेसचे विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड, जनसुराज्यचे विनय कोरे, अपक्ष म्हणजे बच्चू कडू, भाजपचे नाना पटोले, गिरीश महाजन, सुनील केदार काँग्रेसचे आणि विजयराज शिंदे शिवसेनेतून। भाजपचे प्रकाश शेंडगे, तसंच सीताराम घनदाट आणि दिलीप सोपल हे दोन अपक्ष आमदार आहेत। तर शिवसेनेचे आशिष जयस्वाल आणि शेकापचे विवेक पाटील हे देखील ओबीसी नेते आहेत। भाजपचे प्रमोद जठार, राष्ट्रवादीचे दीपक केसरकर, मनसेतून वसंत गीते आणि काँग्रेसमधून राजीव सातव। तर विधानसभेमध्ये ओबीसींचं प्रतिनिधित्व कसं आहे ते पाहूया। 1990च्या निवडणुकीमध्ये 74 ओबीसी आमदार होते, त्यानंतर आकडा काहीसा घटला। 1995 आणि 1999 मध्ये हा आकडा 68 राहिला, 2004 मध्ये 69 झाला आणि 2009 मध्ये 85 पर्यंत ओबीसी आमदार झाले। झी 24 तास एक पाऊल पुढे।